त्यासोबत आपण किसन गावडे यांच्या कुटुंबियांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत। पक्षाच्या निर्णयासोबत आपण राहावं अशी विनंती त्यांनी केलेली आहे। त्यासोबत उमेदवारी मिळाली नाही तरी लोकांची कामं आम्ही करत राहू असं आश्वासन देखील किसन गावडे यांच्या लेखीनं लोकांना दिलेलं आहे। आपण पाहू शकतोय घराला कुलूप लावण्यात आलंय, घरात कोंडलेला आहे। भाजप उमेदवार किसन गावडेंना घरात कोंडलेला आहे। ही ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। गावडेंच्या कुटुंबियांकडून देखील समर्थकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। पक्षाच्या निर्णयासोबत आपण राहू, पक्षाच्या निर्णयाला समर्थन देऊ। भाजप हा एक आपला परिवार आहे आणि परिवाराचे सदस्य म्हणून आपण या निर्णयाचं समर्थन करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया देखील गावडेंच्या कुटुंबियांकडून सध्या समोर येते। मात्र समर्थक तरी देखील ठाम आहेत। समर्थकांची मागणी अजूनही हीच आहे। उमेदवारी अर्ज मागे न घेण्याची कळकळीची विनंती समर्थकांकडून देखील करण्यात येते। नागपुरात उमेदवारी अर्ज माघारीवरून जो काही गोंधळ सुरू आहे, या गोंधळाचीच ताजी एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर समर्थक अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत। अर्ज मागे घेऊ नये अशी समर्थकांची मागणी आहे आणि त्याचमुळे जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहेत। पक्षासोबत एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आमचा, त्यामुळे त्याने अर्ज माघारी घेऊ नये अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। त्यामुळे येत्या काही काळात नेमकं ठरतंय काय, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबद्दल निर्णय बदलतोय का ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आपण ही दृश्य पाहू शकतोय, उमेदवार किसन गावडे यांच्या घरातली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने समर्थकांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे। या ठिकाणी 2 जणांना उमेदवारी देण्यात आली होती। कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत आहे। कार्यकर्त्यांच्या भावना अगदी बरोबर आहे, कारण की प्रभाग हा खूप मोठा आहे। बिसनखुरीपासून तर अभ्यंकर नगरपर्यंत हा प्रभाग आहे। या भागाला एक उमेदवारी दिली पाहिजे अशा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा उमेदवारी दिली पण होती। पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, तुम्हाला मान्य आहे? नाही, एबी फॉर्म एकच दिला गेला होता। एकाच एबी फॉर्मवर 1 नंबर आणि 2 नंबर असे नावं टाकल्या गेली होती। 2 एबी फॉर्म दिले नव्हते, एकाच एबी फॉर्मवर 2 नावं होतं। मी नेत्यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही या समजावा असं म्हटलेलं आहे। पण किसन भाऊंना उमेदवारी दिली, एबी फॉर्म दिला, उमेदवारी जाहीर झाली आणि शेवटच्या क्षणी तिकीट कापलं। त्याच्यानंतर सर्वे झाला, त्यांचा सर्वेमध्ये फर्स्टवर आले ते। त्याच्यानंतर तिकीट कापायचं कारण काय आहे? आम्ही त्यांना बाहेर जाऊ देणार नाही। 3 वाजेपर्यंत आमचा धरणा इथेच राहील। आम्ही त्यांना फॉर्म विड्रॉल करू देणार नाही, बिलकुल आम्ही इथनं निघणार नाही। पार्टीनं पार्टीचं काम केलं, आता आम्ही आमचं काम करणार आहोत। पूर्ण कार्यकर्ते एकनिष्ठ त्यांना आवडत नाही तर मग आम्ही आमचं दाखवून देऊ। सरळ आम्ही एकच सुद्धा ठरवलेलं का मतदानच नाही करू आम्ही, अगर दादांना नाही दिलं तर। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आपण समर्थकांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत। जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर आम्ही मतदान करणार नाही अशी ठाम भूमिका समर्थकांनी यावेळी घेतलेली आहे। उमेदवारी अर्ज माघारीवरून जो काही गोंधळ सुरू आहे सध्या आपण पाहतोय, अर्ज मागे घेऊ नये अशी समर्थकांची इच्छा आहे। भाजपचे उमेदवार किसन गावडे यांना घरात कोंडलंय। आपण 2 दृश्य पाहू शकतोय। एका ठिकाणी घरात कोंडल्याची ही जी दृश्य आहे ती तुम्ही पाहताय, तर दुसरीकडे समर्थकांनी जी गर्दी केलेली आहे, घोषणाबाजी सुरू आहे, ती दृश्य देखील आपण पाहतोय। समर्थक आपल्या मागणीवर ठाम आहेत। 3 वाजेपर्यंत आम्ही इथून कुठेही हलणार नाही। उमेदवारी अर्जाचा जो फॉर्म आहे, एबी फॉर्म, तो आम्ही विड्रॉ करू देणार नाही अशी ठाम भूमिका गावडेंच्या समर्थकांनी मांडलेली आहे। ही 2 दृश्य तुम्ही पाहताय। एक दृश्य आहे घरातलं, कुटुंबियांना घरात कोंडल्याचं हे जे दृश्य आहे, तर दुसरीकडे समर्थकांनी कशा प्रकारे गर्दी केलेली आहे। समर्थक अक्षरशः घराबाहेर ठाण मांडून बसलेले आहेत।